राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रतिनिधित्व करत असलेल्या इंदापुरात शेतकरी पाणी प्रश्नावरून प्रचंड आक्रमक. 10 मे पासून आमरण उपोषण. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रतिनिधित्व करत असलेल्या इंदापूर तालुक्यात पाणी प्रश्न अधिकच तीव्र झाला असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता पुणे तसेच मुख्य अभियंता पुणे यांना निवेदन देत 10 मे 2026 पासून कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. खरीप हंगामासाठी 21 दिवसांचे आवर्तन मिळाले असले तरी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी केवळ 15 दिवसांचे पाणी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उन्हाळी आवर्तन किमान 20 दिवसांचे मिळावे तसेच इंदापूरचे आवर्तन सुरू असताना दौंड, बारामती आणि होळ परिसरातील होणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करून कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 10 मे पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. तरीही न्याय न मिळाल्यास 11 मे 2026 रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून आमची मागणी सुरू आहे. वरच्या तालुक्यांमध्ये पाणी सुरू आहे, मात्र इंदापूर तालुक्यात आलं की 144 कलम लागू केलं जातं. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शासन दरबारी वारंवार चक्रा मारून निवेदन दिलं पण अद्याप न्याय मिळाला नाही. आमची पिकं पाण्याअभावी जळून गेली आहेत. राज्याचे कृषी मंत्री इंदापूर तालुक्याचे असतानाही आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी आलं की लाईट बंद केली जाते. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. आता उद्रेक होण्याची वेळ आली आहे. गरज पडली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. पाण्यासाठी बलिदान द्यायलाही तयार आहोत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सिन्नरमास येथे रास्ता रोको आंदोलन. कार्यकारी अभियंता आणि मुख्य अभियंता यांना आम्ही लेखी निवेदन दिलं आहे. 10 मे रोजी सकाळी 8 वाजता सिन्नरमास येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जर प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर त्याच दिवशी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. तरीही न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्यांचं आवर्तन 25 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र प्रत्यक्षात पाणी सोडलंच गेलं नाही. आज सर्व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली असून सिन्नरमास येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामती, दौंड आणि हवेली तालुक्यात पाणी सुरू आहे, मात्र इंदापूरमध्ये पाणी आलं की मोटारी बंद करण्याचे आदेश दिले जातात आणि शेतकऱ्यांचे पाईप फोडले जातात. इंदापूरच्या हक्काचं पाणी नेमकं कुठे जातं? वीज आणि पाणी हे शासनाने शेतकऱ्यांना द्यायलाच हवं. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर मोठी जबाबदारी असतानाही या प्रश्नावर कुठलंच ठोस वक्तव्य होत नाही. शेतकऱ्यांना ऊस लावू नका, बारमाही शेती करू नका असं सांगितलं जातं, पण मग आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. खडकवासला कालव्याचं पाणी वेळेत न आल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी दौंड भागात वळवलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. इंदापूरच्या हक्काचं पाणी नेमकं कुठे जातं आहे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. पाणी आलं की पाईप फोडले जातात, मग शेतकऱ्यांनी करायचं काय असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाण्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका दिसत नसल्याने आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. पाणी आमच्या हक्काचं. योगेश दराडे माझं नाव, अकोल्याचे रहिवासी. अकोल्यामध्ये सर्वाधिक आता जर पाहिलं तर ऊसाची शेती ही सर्वाधिक जास्त आहे. 90% म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण अकोले हे इंदापूर तालुक्यात नव्हे तर आपल्या या पश्चिम भागात म्हणजे बारामती, इंदापूर, दौंड या भागात अकोले हे गाव असं एकमेव गाव आहे की येथून छत्रपती सहकारी साखर कारखाना, तसेच दौंड शुगर, बारामती अॅग्रोला या तिन्ही कारखान्याला, कर्मयोगीला असेल, या सर्व कारखान्याला मिळून अकोल्यातील सर्वाधिक जास्त टनेज हे अकोले गाव करतं. त्यामुळे अकोले गावाची शेती आज पाहिली तर 90%च्या आसपास, 90-95% म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आज पाहिलं तर पाण्याअभावी तुम्ही पाहिलं प्रत्यक्षात पाहून या की आज पिकं जळून चाललेले आहेत. लोकांना चिंतेचा प्रश्न पडला की जगावं कसं. कांद्याचं पीक घेतलं तर कांदा 5 रुपये किलोने आज चाललाय, आपण पाहताय. आणि आज शेतीसाठी ऊस हा एक अकोले म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचं ऊस हे प्रथम पीक मानलं जातं. आणि त्याची सुद्धा आज ही जर आपली पोझिशन असेल किंवा परिस्थिती झाली असेल तर शेतकऱ्यांनी जगावं कसं. आणि विशेषतः आपल्या तालुक्यात पाण्यासाठी हे म्हटले तसे गोळे पावणं म्हणलं तसे
कृषी मंत्री असताना आज ना एक देशात त्यांचा डंका वाजतो, महाराष्ट्रात त्यांचा डंका वाजतो. लोकांना हेवा वाटा असा अजितदादांनी, स्वर्गीय वाशी अजितदादांनी त्यांचा कृषी मंत्री, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज त्यांचं विशेषतः कौतुक केलं महाराष्ट्र शासनाच्या तर्फे. आणि त्यांच्या पायथ्याजवळ म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही, त्यांच्या पायथ्याजवळ आज अकोले गाव असेल, कळस असेल, रुई असेल, निरगुडे असेल, शेटपळगड असेल, या गावात जा, प्रत्येक गावातली ही परिस्थिती या, नुसती अकोल्याची परिस्थिती नाही तर सगळ्या गावोगावात जावा ही परिस्थिती झालेली आहे. ऊस शेतकरी अतिशय संकटात सापडलाय आणि त्यांना विचारलं तर ते सांगतात शेती करू नका, सहामाही शेतकरी हो तुम्ही. अरे हे विचारायची जबाबदारी आहे का? तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? हा शेतकरी कुठं जगवा कसं का? आणि वरच्या प्रतिनिधींनी त्यांच्या तालुक्यात पाहिलं तर आज अक्षरशः ओढ्या नाल्यात उन्हाळ्यात बेड वराटतात आणि आमच्या तालुक्यात आज पिण्यासाठी लोकांना एक एक हांडा घेऊन फिरावं लागतं, या टँकरची मागणी करावी लागते. ही कशासाठी परिस्थिती? तुम्ही तुमच्या तालुक्यात जर लोक कोरडी ठेवून इतर तालुके बघत असाल तर ही शोभनीय नाही तुम्हाला, आणि तुमच्या कृषी पदवीला न शोभणारं पद आहे असं एक आमच्या शेतकरी या नात्याने आम्ही बोलू शकतो. कारण शेतकरी जगला तर तुम्ही जगू शकता. शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही कृषी मंत्री झाला आहात, आमदार झाला आहात, इतर पद भोगताय, आणि आज शेतकरी जर आज देशुदडीला लागणार असेल तर तुमचा सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही सर्व ते लोक शेतकरी या नात्याने तुमचा विचार नक्की करू. कारण केला तरच जगल. शासनाला नियम शिकवला किंवा एकदा धारेव धरलं तरच शासन जाग होतं, अन्यथा होत नाही. एवढं बोलतो. कारण पाणी सोडा आणि त्यातली त्यात महत्वाचं पाणी लवकरात लवकर सोडा. कारण शेती जळून गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही. त्याचा जास्तीत जास्त आज शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे, पिण्याच्या पाण्याची गरज आहे. गुराढोरांना पाणी नाही, माणसांना पिण्यासाठी पाणी नाही. वन त्यातलं आज शेतकरी सगळी. जी आमची प्रमुख मागणी आहे ती गेली 10, 15, 20 दिवस झालं वरच्या तालुक्यातनी पाणी चालू आहे. वरच्या तालुक्यात वड्यांना पाणी, बंधाऱ्यांना पाणी, विहिरींना, फाट्यांना पाणी सोडतात आणि इंदापूर तालुक्यात आला की 144 कलम लागू करतात. हा आमच्या अन्याय आहे तालुक्यावर, आणि हा अन्याय आम्ही खपवून घेतला जाणार नाही. हा अन्याय आमच्यावर होऊ नये म्हणून आम्ही शासन दरबारी जातोय. गेली 10-12 दिवस झालं हेलपाटी चक्रा मारून आम्ही पत्रव्यवहार पूर्ण केलेला आहे. खडकवासला अभियंत्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, देशमुख साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, पाणी मागितलेलं आहे आम्ही हक्काचं, आणि पिकं आमची पाण्या वाचून जळून चाललेले आहेत. 600, 500 फूट बोर येतं, त्या बोर मधनं 4 हांडे सुद्धा पाणी येत नाही. आणि कृषी मंत्र्याचा हा तालुका आहे, कृषी मंत्री इंदापूर तालुक्याचा. देशात मात्र कृषी मंत्र्याचा डांगारा पिटतोय सगळीकडे, आणि आम्हाला मात्र इथं पाणी वाचून मरायची वेळ आली आहे. आम्ही त्यामुळे कृषी मंत्र्याची शोकांतिका वाटते आम्हाला की आमचा हाल इतकं होत आहे. आमचे बाया पोरं इथं पाणी वाचून मरायला लागली आहे, लाईट वाचून मरायला लागली, लाईट घालावत्यात पाणी आलं की. हा अन्याय, जुलूम आहे आमच्यावर. मी यशवंत केका, निरगुडे गावचा शेतकरी आहे. अकोल्यामध्ये आम्ही पाण्याच्या संदर्भामध्ये आमची आज मीटिंग झालेली आहे आता इथं. तर आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये जे खडकवासल्याचं जे आवर्तन येत असतंय तर या चालू वर्षामध्ये तर पाठीमागं एक आलं, म्हणजे 10 दिवसाचं एक आवर्तन आलं, आणि आता मागच्या मार्च महिन्यामध्ये एक आलं. त्याच्यानंतर आम्हाला कसलंही पाणी आलेलं नाही. आम्हाला सांगितलं होतं प्रशासनाने की 25 एप्रिलच्या दरम्यान पाणी येईल, परंतु 25 नंतर त्यांनी परत 5 तारीख सांगितली, 7 तारीख सांगितली, पण आता काय त्यांनी पाणी काय सोडलेलं नाही. तर ह्याच्यासाठी आता आम्ही आज मीटिंग घेतलेली इथं आमची दिशा ठरलेली आहे आता की उद्याच्याला आम्ही रस्ता रोको करणार आहे सिनारमास या कंपनी शेजारी त्या रोडवरती हायवेला. परंतु आमची एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की इंदापूर तालुक्यामध्ये जेव्हा पाणी येतं तेव्हा तुम्ही इंदापूर तालुक्यात नक्की पाणी येतं किती क्युसेकनी येतं, आणि जे पाणी येतं तिथं इंदापूरमध्येच लाईट सोडवली जाते. इंदापूर पासून पुढं म्हणजे पाठीमागं गेलं बारामतीत तिथं चालू, त्याच्या पाठीमागं गेलं दौंडमध्ये तिथं चालू, परत पुढं गेलं हवेलीत चालू. मग तुम्ही ज्या वेळेस इंदापूरला पाणी द्यायचंय त्यावेळेस पाठीमागील सर्व पाणी जी चोरी आहे, पाण्याचं जे काय वापर होतोय तिथं, तर तो तिथला थांबवला पाहिजे. पाणी इंदापूरमध्ये सोडतात 200 क्युसेकनी, आणि इथं सांगतात की सर्व मोटरा बंद करा. अरे पण मागणं पाणी आणा ना तुम्ही, इथं 400 क्युसेकनी मागचं पाणी आणा ना. इथं पाणी तुम्ही सोडताय 200 क्युसेक, आणि इथं धोपाट्या टाकताय इथल्या शेतकऱ्यांना, मोटरा बंद करताय, पायपा फोडताय, घेऊन जाताय. 100% धरणं भरली होती. आम्ही तुम्हाला इंदापूरला उन्हाळ्यात पाणी देणार, तुम्ही ऊसाची पिकं करा, आणि आज तुम्ही म्हणताय की पिण्याचं पाणी, मग ऊस आम्ही केलेलं काय करायचं? पट्टी घेताय तुम्ही, अहो दिला पाहिजे त्यांनी, आणि आम्ही घेणार पाणी ऊसाला.
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.